हा दिवस तर 28 जानेवारीचाच निवडलेला होता इथे येण्याचा, पण काही अडचणीमुळे मी इथे 18 फेब्रुवारीला पोहोचलो. तर जांभळी गावाला पोहोचल्यानंतर पुरुषोत्तमजी बावणे सर यांना मी भेटलो की इथं मला रिपोर्टिंग करायचं आहे व 2 शब्द जे तुमच्या पुढे जे बॅनर दिसत आहे ते लावून मला इथे संबोधन करायचं आहे असं मी त्यांना विनंती केलो. तरी त्यांनी म्हटलं की तर मी ठीक आहे म्हटलं, हो म्हटलं त्यांना. तर त्यांनी हा जो पेंडाल इथं उपस्थित करून दिला माझ्यासाठी त्यांचा मी धन्यवाद करतो, आभार मानतो त्यांचे. तर मी हे जी मोहीम सुजाण नवीन विश्व जो एनलायटन न्यू वर्ल्ड त्याच्या अधीन जी मी डॉक्टर आंबेडकर वैश्विक अभ्यासिका जो बनवलेली आहे, तयार केलेली आहे, ती चांदाडा टोला या छोट्याशा गावामध्ये तयार केलेली आहे. तर त्याच्या अंतर्गत जी मी एक मोहीम राबवणं चालू केलेलं आहे गडचिरोली, संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा. जो यूट्यूब चॅनलचं नाव आहे एनलायटन न्यू वर्ल्ड. जो सुजाण नवीन विश्व आपण जो म्हणतो तो साकार करण्यासाठी भारत देशाची परिस्थिती काय आहे व भारत देशाची मानसिकता कशी तयार करण्यात येईल या दृष्टिकोनातून मी वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन सर्व गावागावात पोहोचण्याचा जो मार्ग निवडलेला आहे तो आज इथपासून स्टार्ट होत आहे. तर मी सर्वप्रथम तुला सांगतो की या पद्धतीची मी एक पॉलिसी डॉक्युमेंट बनवलेली आहे एनलायटन न्यू वर्ल्डची. या पॉलिसीला 28 पेजमध्ये तयार केलेला आहे. ही पॉलिसी आहे. या पॉलिसीची किंमत 30 रुपये ठेवलेली आहे, तरी पण हे विक्रीसाठी 20 रुपयासाठी उपलब्ध आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येईल व कोणते कोणते क्षेत्र आपल्याला निवडता येईल आणि खास करून या पॉलिसीमध्ये जे आहे UPSCचा पाठ्यक्रम प्रमुखता दिलेला आहे ते, आणि पुन्हा याच्यामध्ये वैश्विक ध्येय व उद्देश दिलेले आहेत. पुन्हा याच्यामध्ये सांगितलं आहे की कोई भी कार्य आसान नहीं होता, उसे सभी मिलके पूरा करना होता है. पुन्हा स्वाभिमान, सत्य, ज्ञान, विज्ञान, मानवता, निसर्ग, सृष्टी व अंतरिक्ष. मग जीवनाची जी ऊर्जा आहे आपली जीवन ऊर्जा, आपण मग जन्मतो, मृत्यू पावतो, आपली वय आणि मृत्यू होतो, आणि तसं परिवर्तन होतं होता आपल्या जीवनामध्ये जी मानवता असली पाहिजे, त्या जीवनामध्ये सत्य, ज्ञान, विज्ञान व आपला जो मानवी डोक्यामध्ये मेंदू आहे त्याचा 95% आपला नियंत्रण असला पाहिजे, ह्याच्याबद्दल तिथं सांगितलेलं आहे. नीति मार्ग परिचय एनलायटन न्यू वर्ल्ड की परिचय से जो निर्माण है, जो DSGS की विकास की गति का कार्य आगे बढ़ाने के लिए अनुशासन, निष्ठा, नीतिमत्ता, ईमानदारी से मेरी तरफ से स्वयं चालू है. शिक्षा में बदलाव लाना अत्यंत जरूरी है. शिक्षा में बदलाव लाना यानी कि केंद्रीय से लेकर स्टेट तक सभी व्यवस्था में शिक्षा में बदलाव लाना जरूरी है. आणि पुन्हा त्याच्यामध्ये मानवी दुखों से बाहर निकल सकता है हा प्रकरण दिलेला है. देश की मानवता, दुनिया की मानवता, मानववाद की शिक्षा विश्वव्यापी है और क्या है UPSC. आणि याचा एक थीम दिला आहे, चलो समाधान पाओ, दिशाहीन से सही दिशा में आओ. चलो समाधान पाओ, दिशाहीन से सही दिशा में आओ. तर या दृष्टिकोनातून मी हे माझी स्वतःची आहे थीम, आणि स्वतः मी या जे पॉलिसी डॉक्युमेंटचा आहे स्वतः मी लेखन करून तयार केलेला आहे, आणि सोशल मीडियावर उपलब्ध आहे. याचा लेखन, पोस्टिंग, हायलाइट, स्लाइड उपलब्ध आहेत. रोहित सप्रे नावाचं फेसबुक पेज आहे, तिथे उपलब्ध आहे. आणि एनलायटन न्यू वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत. तर येथे काय मी स्लोगन बनवलं आहे, ते स्लोगन तुम्हाला मी वाचून दाखवणार. ENWI है, नई ज्ञान वैज्ञानिक चेतना लाई है. ENW क्या करेगी, सभी मानवों को समता समानता से ज्ञान बांटेगी. ENW इस अनुपम नीति के पास DSGS यह अभ्यासिका है जिससे विभिन्न वास्तविक विषयों के किताबें हैं, और यह वह किताबें पढ़ने के लिए कोई भी अवसर प्राप्त कर सकता है. अभ्यासिका में सभी का स्वागत 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 है.
डीएजीएस यह अभ्यासिका कोई सीमित विचार के लिए नहीं, कोई एकांगी विचार के लिए नहीं है, यह समग्र प्रचंड व्यापक और विशाल विचार के लिए है और ज्ञान वैज्ञानिकता के लिए है, मानवता के लिए। जब बने जन जन ज्ञानी विज्ञानी कार्यकारी तभी बनेंगे सभी समाधानी। जब बनेंगे जन जन ज्ञानी विज्ञानी कार्यकारी तभी बनेंगे सभी समाधानी। चलो समाधान पाओ, दिशाहीन से सही दिशा में आओ। ज्ञान से क्या होगा, मानवता का जीवन सफलता से सरल होगा, आगे बढ़ेगा, सतर्क रहेगा, जागरूक रहेगा, स्वरक्षक बनेगा। डीएजीएस अभ्यासिका में स्वागत 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 है, मानवता का स्वागत है। ज्ञान विज्ञान समता स्वतंत्र बंधुता न्याय मानवता का आगाज है। जो ऐसी थीम लेकर मैं आपके बीच में आया हूं, तर मी तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो की हा जो पॉलिसी आणि हा गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये प्रसार करण्याचा हाच एक हेतू आहे की आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपली शैक्षणिक, आरोग्यामध्ये, कृषीमध्ये आणि रोजगारामध्ये काय परिस्थिती आहे ना, आपण स्वतःचा प्रयत्न करून काय विकास साधू शकतो याच्यावर आपण बोलणार आहोत। तर जसं आपल्याकडे शेती आहे, शेतीमध्ये आपण सिंचनाच्या अभावानं आपण एकच पीक घेतो, तो म्हणजे धान्याचं। पण त्याच्या जोडी आपण जर सिंचनाचं सुविधा निर्माण केली, कृषीमध्ये जर सिंचनाची सुविधा निर्माण केली आणि त्याला डबल फसल अशी जर योजना दिली आणि काही सरकारी ज्या योजना आहेत त्या वेबसाईटद्वारे आपण, तर ऑनलाईन सिस्टम झालेली आहे आता, तर जसं महाडी बेटी वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये आपण अप्लिकेशन करू शकतो व ते शेतीचं फसल कसं, दुहेरी फसल कसं घेण्यात येईल याच्यावर नियोजन आपण करू शकतो। पुन्हा आपण जसं शेतीमध्ये जवसाचं पीक, हरभरा, वटाणा, मोठ, मूग, बाजरी, ज्वारी ह्याचं सुद्धा पीक घेऊ शकतो। आणि पुन्हा जे पडीत जमीन असतो ते पडीत ठेवण्यापेक्षा आपण तिथे निलगिरीचे झाड आहेत, जसं सागाचं झाड असतो, नीळ, बांबू, साग आणि सुबाबूल आणि पुन्हा मालाबार नीम जे आहे त्याचा पण आपण शेतीच्या माध्यमातून करू शकतो। पण आपल्याला जर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे, जसं प्रशासनमध्ये, तर प्रशासनमध्ये जाण्यासाठी आपण एक मोठा स्कोप ठेवला पाहिजे। आपला गोल्स जो आहे, आपला जो ध्येय आहे तो मोठा ठेवला पाहिजे। तर ध्येय असा ठेवला पाहिजे, जसं IAS ऑफिसर जर बनायचं असेल आपल्याला, त्याच्यासाठी UPSC करावा लागतो। UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोगाची तयारी करावा लागतो। त्याच्या माध्यमातून आपण IAS, IPS, IRS, IAS, SP आणि इतर जो स्टेट सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये PSI, ठाणेदार, DSP, GI, IDG, DIG, आपण अनेक क्षेत्रामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनची स्टडी करून जाऊ शकतो। जसं सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिव्हिल जज, जसं मग सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टचा जज, याच्यावर सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे। शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गाचा जो शिक्षण आहे तो खरा बेस आहे, तो खरा पाया आहे। आणि पहिल्या वर्गापासून जर आपण 10व्या वर्गाची तयारी जो करतो तो पाया खूप मजबूत असणे महत्वाचं आहे। कारण पहिल्या वर्गापासून जो 10 वर्गापर्यंत आपण शिकतो, शिक्षण घेतो, अभ्यासतो, लेखन करतो आणि त्याचा आपण पूर्ण गृहपाठ करतो, तर ते करत असताना पूर्ण लक्षपूर्वक मन नियंत्रित करून करणे गरजेचं आहे। कारण की ते बेस आहे, खूप महत्वाचं आहे। आपण 1 ते 10वी पर्यंत जेव्हा शिकतो तर ते शिक्षण खूपच महत्वाचं आहे। त्याच बेसवर पुढचं शिक्षण असतो। 10वी नंतर मग आपल्याला सायन्समध्ये जायचं आहे का, आर्टमध्ये जायचं आहे का, कॉमर्समध्ये जायचं आहे का, मग या क्षेत्रामध्ये जाताना हा बेस खूप महत्वाचा, असा पाया मजबूत असणे खूप महत्वाचं आहे। तर याचा जो शिक्षण आहे, याचं शिक्षण परिवाराकडून जो वातावरण मिळतो तो वातावरण चांगल्या पद्धतीने मिळणे, शाळेतून चांगल्या पद्धतीचा सकारात्मक वातावरण मिळणे हे खूप महत्वाचं आहे। कारण की इथूनच आपण निर्धार करतो आर्टकडे जायचं आहे का, सायन्सकडे जायचं आहे का, मग तोच फील्ड ठरवतो की आपल्याला MBBS करायचं आहे का। मग पुढे आपण HSC आर्ट किंवा सायन्समध्ये किंवा कॉमर्समध्ये केल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण
BA मध्ये जायचं का, BSc मध्ये जायचं का, आणि त्याच्या पलीकडे ग्रॅज्युएट करून आपण UPSC मध्ये जायचं काय, हे ठरवण्याचा जो पाया आहे तो 1 ते 10वीचा खूप मजबूत पाया असणे खूप महत्वाचं आहे. कारण की हाच शिक्षणाचा पाया जो आहे हा मजबूत जर असलं तर पुढचं ध्येय गाठण्यासाठी, पुढचं उद्देश जो आपला गोल्स जो बनवण्यासाठी, जो आपला माइंडमध्ये जो इंटेलेक्च्युअली आहे बौद्धिक लेवल तो वाढेल. तर ते वाढवण्यासाठी आपला 1 ते 10वीचा एज्युकेशन खूप हायर लेवली एकदम क्वालिटीचा घेणे महत्वाचं आहे आणि याच्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचं आहे. आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो, अभ्यासाकडे आपण जास्ती लक्ष देत नाही, पण त्याच्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचं आहे. कारण की इथूनच आपली सुरुवात होतो, कोणतीही सुरुवात होतो. तुम्हाला चांगली शेती करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा नॉलेज पाहिजे. तुम्हाला एखादा उद्योग आणि व्यवसाय निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज पाहिजे. तुम्हाला जर लॉचा अभ्यास करायचा असेल तरी तोच बेस लागेल. तुम्हाला संविधानाचा एक्सपर्ट बनायचा असेल तरी तोच तुम्हाला अध्ययन करावा लागेल. संविधानाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कानूनचा अभ्यास करावा लागेल, तुम्हाला ज्युडिशरीचा अभ्यास करावा लागेल आणि एकदम सिव्हिल लॉचा. आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर त्याच्या पलीकडे जसं ह्युमन राईट्स म्हणजे मानव अधिकार आंतरराष्ट्रीय कानून जो 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्र संघाने तो समिती गठीत करून जो कायदा बनवला, त्या कायद्याचा जर एक्सपर्ट बनायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये उतरणे गरजेचं आहे. आणि पुन्हा फॉरेन ऑफिसर बनायचं असेल तर फॉरेन ऑफिसर बनण्यासाठी त्या सिलेबस थ्रू जसं UPSC मध्ये असते IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, तर त्याचा अध्ययन करणे खूप महत्वाचं आहे. आणि पुन्हा आपण ज्यांना एंटरप्रिनरशिप बिझनेस इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर जसं आपण MBA म्हणतो, BBA म्हणतो, म्हणजे BBA म्हणजे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तर ज्याला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, बिझनेसमध्ये जायचं आहे, व्यवसायामध्ये जायचं आहे तर त्यांनी सुद्धा अध्ययन करणे खूप गरजेचं आहे. जसं आपण निवेशमध्ये म्हणतो इन्व्हेस्टमेंट, तर निवेशमध्ये करायचं असेल तर फायनान्शियल ऍडवायझर जो असतात, फायनान्शियल ऍडवायझर बनण्यासाठी त्यांचा पण सिलेबस असतो. तो सिलेबस पूर्ण करून आपल्याला शिक्षणाशिवाय कुठलाच पर्याय नाही. हे महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण की शिक्षणासोबत अभ्यासासोबत आपल्याला जो छोटे बचपन असतो आपला, तो बचपन खेळकूद करण्याचा असतो, तो सुद्धा खूप आवश्यक आहे. त्या पद्धतीचा मानसिक वातावरण मिळणे सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबत आपण जो आई वडील असतो त्यांच्याकडे आपण खेळत असताना त्यांच्याकडे कुठपर्यंत खेळलं पाहिजे तो मुलगा, आणि अभ्यासाची वेळ झाल्यानंतर अभ्यास केला पाहिजे आणि त्यांचा शेड्यूल बनवला पाहिजे. शेड्यूल बनवून त्याला अभ्यासाचं नियोजन करून त्याला अभ्यास दिला पाहिजे. मग शाळेमध्ये काय शिकवलं जाते त्याचं थोडंसं गृहपाठ घेतलं पाहिजे. गृहपाठ केल्यानंतर त्याच्यावर त्याचे प्रश्न तयार केलेले पाहिजे. आणि शिक्षण काही जर समजलं नसेल तर तो हे जर समजलं नाही म्हणून त्या शिक्षकाला पुढचा तो आजचा जो गृहपाठ दिलेला आहे तो उद्या पूर्ण केला पाहिजे. तर त्याच्यासाठी शिक्षकाची सुद्धा याच्यामध्ये साथ घेणे महत्वाचं आहे. तर शिक्षण हा खूपच महत्वाचा आहे, हा खूपच महत्वाचा विषय आहे. तर या शिक्षणाचा जो आहे मजबूत पाया 1 ते 10वी हाच खूप महत्वाचा आहे. तर याच्याकडे प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक जण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा आपण बघतो सिव्हिलमध्ये असतो, हायकोर्टमध्ये असतो, सुप्रीम कोर्टमध्ये असतो, आपण ॲडव्होकेट जसं जज, तर मग याचा लॉचा स्टडी करावा लागेल, LLB करावा लागेल. जसं ग्रॅज्युएशनच्या नंतर आपण LLB केला तर 3 वर्षाचा असतो, 12वीच्या नंतर केलेला असतं 5 वर्षाचा असतो. तर याचा जो आहे याची पूर्व तयारी केलेली पाहिजे. जशी CETची एक्झाम होतो LLB साठी, तर ती केलेली पाहिजे. ती केल्यानंतर आपण मग तयार होतो. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्याचा प्रिपरेशन करणे खूपच महत्वाचं आहे. जसं ॲग्रिकल्चरमध्ये म्हणतो आपण, तर ॲग्रिकल्चरमध्ये आपण टेक्निकली उपयोग करून कोणतं रसायन टाकायचं, कोणतं खाद्य टाकायचं किंवा कोणतं जैविक खत टाकायचं, आणि त्याचं रोपण जे आहे त्याचा पौधा जो आहे तो कोणत्या डिस्टन्समध्ये लावायचा, याचा सुद्धा आपण स्किल हा शिक्षणामधूनच डेव्हलप करू शकतो. तर याचा म्हणजे मजबूत खरा पाया जो आहे तो शिक्षणच खूप महत्वाचा आहे. तरी सुजान नवन विश्व ह्याची जी संकल्पना आहे पूर्ण ते शिक्षणाचाच बेस घेऊन मी हा तयार केलेला आहे. मी जो हा स्टडी सेंटर आहे तिथे प्रत्येक सिलेबस ठेवलेला आहे. मग त्याच्यामध्ये MPSC असो, CGL असो, PO असो, बँक असो किंवा UPSC MPSC असो
किंवा इतर एक्झामिनेशन्स असो, मग ग्रॅज्युएशनचा असो, त्याचा सिलेबस काय, मग त्याचा स्टडी काय, LLBचा स्टडीज काय आहे, आणि सिव्हिल लॉचा स्टडीज काय आहे, जिओलॉजिस्टचा काय स्टडी आहे, सगळं सिलेबस मी DHGS या स्टडी सेंटरमध्ये ठेवलेला आहे. ज्यांना कोणाला जर पूर्ण फुल इन्फॉर्मेशन पाहिजे तर तिथं यावं लागेल DHGSला, चांदाळा टोल्याला. स्वतःच्याच घरीच लायब्ररी सध्या अवेलेबल आहे. तिथे येऊन मला भेट देऊन कॉन्टॅक्ट नंबर तर पॉम्पलेटमध्ये दिलेला आहे आणि पॉलिसी डॉक्युमेंट बी आणलेलं आहे. ते 20 रुपयाची पॉलिसी डॉक्युमेंट आहे. पण त्याचा ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा तुम्ही करू शकता. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतर त्याच्या प्रती छापून तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये डिटेल्स पूर्ण दिलेलं आहे, काय काय क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र आहे, एक मनुष्य कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आणि ते क्षेत्र गाठण्यासाठी आपल्याला काय काय करावं, काय काय प्रयत्न करावा लागतील आणि ते प्रयत्न करून आपल्याला सफलता कशी मिळेल याच्याकडे पूर्ण ॲक्युरेट सिलेबस आपल्या DHGS मध्ये आहे. आणि पुन्हा आपण सायंटिस्ट बनतो, सायंटिस्ट बनण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे संस्था आहे देशामध्ये इस्रो नावाची. आपण त्याच्या व्यतिरिक्त फॉरेनमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो, नासाकडे. म्हणजे सायंटिस्टमध्ये वेगवेगळे आहेत. कोणी भूवैज्ञानिक बनतो, कोणी रिसर्च करतो, रिसर्च पेपर करतो, कोणी PhD करतो, तर कोणी बायोलॉजीमध्ये एक्सपर्ट असतो, कोणी फिजिक्समध्ये असतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. कोणी केमिस्ट्रीमध्ये असतो, कोणी भूविज्ञानमध्ये असतो. तर अनेक एक्सपर्टी आहे त्याच्यामध्ये. त्याच्या क्षेत्रामध्ये आपण विविध प्रकारे जाऊ शकतो. आपण ब्रेनच्या स्टडी पण चालू झाल्या. मेडिकल सायन्स आहे, मेडिकल सायन्समध्ये आपण जाऊ शकतो. मेडिकल सायन्सचा आपण रिसर्च करून स्टडी करू शकतो. विविध असे क्षेत्र आहेत की त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले जे मुलं आहेत त्यांच्याकडे जर चांगलं शिक्षणाचं एक स्कोप तयार केलं, एक ध्येय उचित केलं तर ते करण्यासाठी आपण सज्ज होऊ शकतो. तर या शिक्षणाकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचं आहे. मग आपण पाहतो देशाची राजनीती खूप महत्त्वाची आहे. राजनीतीमधून आपण लॉज, कानून बनवू शकतो, पॉलिसी बनवू शकतो. देशामध्ये जी परिस्थिती चालतो आणि त्या परिस्थितीची समस्या आहे, तर समस्यावर समाधान काय मिळेल, तर आपल्याला मग नीती बनवावं लागेल. त्या नीतीमध्ये काय बजेट असायला पाहिजे, मग देशातल्या लोकांसाठी जे आहे जन पॉलिसी काय असायला पाहिजे, देशातल्या लोकांसाठी काय समाधान मिळेल, याचा पॉलिसी बनवण्यासाठी मग आपण कोणती राजकीय पार्टी निवडायची ही समजदारी आपण आणण्यासाठी आपण डेमोक्रेसीमध्ये त्या पद्धतीचा नागरिक असणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे विवेकी असणे, विवेकवान असणे खूप महत्त्वाचं आहे. मग आपला जो राजकीय पार्टी किंवा उमेदवार निवडताना राजनीतीच्या क्षेत्रामध्ये जो नीती आणि राजनीतीची जो राजनीती करतो त्या राजनीती पार्टीला समजून, त्या उमेदवाराला समजून, त्या राजनीतिक दलातून आपण ते सुद्धा कार्य करू शकतो. म्हणजे सर्व क्षेत्रच महत्त्वाचे आहेत. शिक्षण, राजनीती, आरोग्य, शेती, कृषी, बिझनेस, उद्योग व्यवसाय आणि रोजगार, देशातले जे आणि विश्वातले जे सर्व क्षेत्र आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत. राजनीतीमध्ये मग पुन्हा प्रश्न येतो, ज्युडिशरी लॉ बनवतो, कानून बनवतो, तर कानून बनवणाऱ्यामध्ये जाणे, इथं सुद्धा जाणे खूप महत्त्वाचं आहे. इथं जाऊन जो अन्याय होत आहे तर अन्यायामध्ये न्याय, जो अन्याय बघतो, आपल्या डोळ्याने प्रत्यक्षात बघतो आणि त्याचा अभ्यास करतो, तर त्याला न्याय मिळवण्यासाठी कानून कसे बनवले जातील या क्षेत्रामध्ये जाऊनच तो बनवू शकेल. आपण बाहेरून कितीही फडफडलं आणि ॲडमिनिस्ट्रेशन किंवा शासन, प्रशासन, पार्लिमेंट किंवा ज्युडिशरीमध्ये जर नाही झालं तर आपण ह्याची नीती कधी बनवू शकणार नाही. तर या सर्व गोष्टीकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे. आणि तमाम फॅक्ट्स आहेत. तमाम फॅक्ट्स जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला DHGS मध्ये यावं लागेल. DHGS मध्ये येऊन या सर्व बाबी लक्षात घ्यावा लागेल, याचा विचारपूस व इन्फॉर्मेशन घ्यावा लागेल. आणि मी ते देण्यासाठी स्वतः रोहित सप्रे तयार आहे. रोहित सप्रे तयार आहे. तुम्ही माझा नंबर नोट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला मी व्हॉट्सअपमध्ये जॉईन सुद्धा करू शकतो. माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर माझा नंबर तुम्ही नोट करू शकता 8378059882 8378059882. आणि माझा तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा, एनलाइटन ग्लोबल. हा नंबर आणि सगळे डिटेल्स तिथे दिलेला आहे. तुम्हाला सर्व सिलेबस माझ्याकडून प्रोव्हाइड केल्या जाईल. मी हे जे अभ्यासिका तयार केलेली आहे ही अभ्यासिका पूर्ण मानवतेला सेवा देण्यासाठी आहे, संपूर्ण मानवतेला सर्व्हिस देण्यासाठी आहे. ही कोणत्या जाती धर्माची अभ्यासिका नाही, हे संपूर्ण मानवाची अभ्यासिका आहे आणि इथे सगळ्याचं समतेनं स्वागत आहे.
समानतेने स्वागत आहे आणि तुम्ही या अभ्यासिकेचा पूर्णपणे उपयोग करून घ्याल, एक एक ग्रंथाचा उपयोग करून घ्याल आणि गाईडलाईन्सचा उपयोग करून घ्या असं मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि इथंच मी माझं संबोधन थांबवतो. तुम्हाला जय संविधान, जय मानवाधिकार, जय विज्ञान, जय मानवता. धन्यवाद.